बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा संदर्भातली। एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले असून तपासामध्ये जेही दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः बीड सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये दखल घेत आहेत आणि या संदर्भात त्यांनी बीडच्या अधीक्षकांना फोन केलेला आहे आणि आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली याचा एकूणच आढावा त्यांनी घेतला। तर एसीपींसह सीआयडी अधिकाऱ्यांना सुद्धा फडणवीसांनी आज फोन केला होता आणि सरपंच हत्या प्रकरणी त्यांनी तपासाचा आढावा घेतला आणि या प्रकरणामध्ये जेही कोणी आरोपी आहेत त्यापैकी एकही आरोपी सुटता कामा नये असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रशासनाला। तर एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालत असताना दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये देशमुख कुटुंब पोहोचणार आहे आणि यावेळेस एसआयटी आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे। गुन्ह्याच्या तपासाबाबत देशमुख कुटुंबाने मागितलेली माहिती देण्याची शक्यता आता वर्तवली गेलेली आहे। आजच सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं होतं का तर तपास वेगवान होत नाहीये, तपासाला उशीर होत आहे आणि अजूनही एक आरोपी फरार आहे। दरम्यान यानंतर आता प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। तर आजच सकाळी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या भावाने एल्गार पुकारला। वाल्मिक कराडला मकोका लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेले आहे। धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले। टाकीवर चढण्यासाठी असलेली शिडीच काढून घेतल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नव्हतं। दरम्यान धनंजय देशमुखांचं कुटुंब सुद्धा टाकीवर पोहोचलं होतं आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये दखल घेतली। पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांच्या मंत्रणीनंतर 2 तासांनी धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतलेले। जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुखांनी यावेळेस टाहो फोडल्याची दृश्यही आपण पाहतोय। महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा न्यायासाठी देशमुखांचा एल्गार अजूनही सुरूच आहे। मी न्याय मागतोय, दुसरं काही मागत नाही। माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय त्या सगळ्यांना फाशी द्या, हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी। दरम्यान त्यांच्या मागण्या काय आहेत यावरही एक नजर टाकूयात। तर वाल्मिक कराडवर मकोका लावा, कराडला खून आणि अपहरण प्रकरणी आरोपी करा, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा, उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेंनी खटला लढवावा, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना तपास अधिकारी नेमा। दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिलेला आहे। देशमुख परिवारामधल्या एकाही माणसाचं काही झालं तर मुंडे टोळीला सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे। आरोपी खंडणीतला असो किंवा मग धनंजय मुंडेंच्या टोळीतला, त्याचं जगणं मुश्किल करेल असा थेट इशारा जरांगेंनी दिलेला आहे। तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। तर आज सकाळी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर जर आमच्या घरासमोर पोलिसांचा ताफा आहे तर काका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतोय, मग पोलीस नक्की करतायत तरी काय? माझे वडील गेले, उद्या काकाला गमावलं तर आम्ही नक्की काय करायचं असा सवाल देशमुखांची मुलगी वैभवीने विचारलेला आहे। घरी असताना
पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. तर महिना उलटून गेलेला आहे, अजूनही देशमुख कुटुंबाचा टाहो न्यायासाठी सुरूच आहे. दरम्यान आता मस्साजोगच्या आंदोलकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कळत यांच्यावर बांगड्या फेकलेल्या आहेत. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. यावेळेस त्यांनी पोलीस अधीक्षकांवर बांगड्या फेकून निषेध व्यक्त केलेला आहे, कारण की महिना उलटून गेलेला आहे, अजूनही न्याय मिळत नाही अशी भावना देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांमध्ये. आमचा संतोषांना गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या. हो, शोध लावून द्या त्याचा. आज सकाळपासून संतोष गायब आहे. आज आमचं गाव सगळं हळहळ तळतळ करायला लागले. आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले. कशामुळे झाले? तुम्ही का लक्ष द्यायनात? कशामुळे लक्ष द्यायनात? फाशी झाली पाहिजे त्याला. हा, आमचं तेच. त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजयदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले. केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते. आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. विनायक राऊतांना काय आकडेवारी माहिती आहे? विनायक राऊत कोण आहेत? सरकारचा भाग आहेत का? सरकारच्या वतीनं अधिकृतपणे काय सांगितलंय का कुणी? ह्या केवळ वावड्या उठवायच्या आणि समाजामध्ये आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा एवढाच विरोधकांचा प्रयत्न आहे. याच्यापूर्वी सुद्धा महिला बालकल्याण खात्याच्या माननीय मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ही योजना कुठेही बंद केली जाणार नाही. तर आता 60 लाख बहिणी बाद होणार का अशी चिंता लाडक्या बहिणींना लागलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता लाडकी बहिणी योजनेचा नियमाबाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा सरकारने त्यांच्याकडनं दंडासहित वसुली करण्याची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. मात्र आतापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नयेत असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. तर आता भाजपाच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये अशा कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्यात. सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्यात. भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर शहांनी विस्तारित सुकाणू समिती आणि निवडक 30 नेत्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये ते बोलत होते. दरम्यान त्यांनी नक्की काय सूचना केलेल्या आहेत आपण पाहूयात. भाजपाच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये.
पक्षाकडून सूचना आल्यावरच नेत्यांनी संबंधित विषयावर बोलावं. जातीयवादी मुद्दे किंवा वादग्रस्त विषयांपासून नेत्यांनी दूर राहावं. समाजातील जातीय सलोखा कायम राहावा याची काळजी घ्यावी. सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटना आणि नेत्यांनीही पार पाडावी. तर शिर्डीमध्ये भाजपाचं मंथन सुरू आहे आणि शिर्डीतील महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार केला होता. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे असा पलटवार संजय राऊतांनी केलाय. तर उद्धव ठाकरेंनी दगाफटका केलेला नाही तर गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम मोदी शहांनी केलेलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता. या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलाद टाळ्या वाजवते ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे. लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला. राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे बुलढाण्यातील टक्कल व्हायरस संदर्भातली. आता बुलढाण्यातील टक्कल व्हायरस प्रकरणी केंद्रानं आयुष विभागाचं एक पथक शेगावमधील गावात पाठवलेलं आहे. या पथकामध्ये चेन्नई आणि मुंबईतल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. तर या पथकाकडनं टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणी आता केली जाते. बुलढाण्यातल्या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून माणसांना टक्कल पडतंय आणि याचं कारण सध्या दूषित पाणी आणि या पाण्यामध्ये असलेला नायट्रेट हा घटक हे निघालेला आहे. दरम्यान आता केंद्रानं आयुष पथक गावामध्ये पाठवलं असून या संदर्भातली अधिक तपासणी आणि विश्लेषण केलं जात आहे. आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये झालेल्या भयानक अपघाताच्या आधीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. नाशिकमध्ये पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये देवदर्शनावरनं परतत असलेल्या 6 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झालेले आहेत. यातल्या काही जखमींची प्रकृती ही अतिशय चिंताजनक आहे. या अपघाताआधीचा या तरुणांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे सर्व तरुण टेम्पोने निफाड तालुक्यामध्ये देवदर्शनासाठी गेले होते आणि परतत असताना हा टेम्पो द्वारका चौकात उतरत असताना सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना आता सरकारकडनं 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. थोडी ड्रिंक केली तर आमच्या ड्रायव्हर गाडी थोडा खराब चालवत होता रॅश. तर मला परत बोला आता गाडी तूच चालव, पण त्याने मला काही गाडी दिली नाही परत चालवायला. मी त्याला बोललो गाडी साईडला थांबव, मी उतरून घेतो गाडीमधून. मी उतरलो गाडीमधून, मग ते मला कसं फोन आला 10 मिनिटात. ती पोरं सगळे ॲक्सिडेंट झाला गाडीचा. नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये 5 जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत. 13-14 जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अजून 2-3 जणं अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत. आज 5 जणं या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घराची परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे. त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांनासुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल. मालेगावच्या टेहेरे सोयगाव या रोडवर सुद्धा भरधाव कारच्या धडकेमध्ये 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आदित्य पाल असे या मृत मुलाचं नाव असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. दरम्यान या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यानं अपघात झाल्याचं बोललं जात आहे. यामध्ये 8 वर्षाच्या या मुलाचा मृत्यू झालेला आहे.
कारनं 8 वर्षाच्या या मुलाला फरफटत नेल्याची ही भयानक दृश्य आपण पाहतोय. आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यानं आता नवा बहुमान मिळवलेला आहे. वाहतूक कोंडीच्या विळख्यात पुणे शहर अडकलंय. आता यातच जागतिक वाहतूक कोंडीमध्ये पुण्यानं 4था क्रमांक मिळवलेला आहे. वाहनांची संख्या वाढल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यामध्ये जवळपास 33 मिनिटांचा वेळ लागतोय. टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही. आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ 1000 करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे. तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे, बस आणि सायकली ह्यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे. अशा दृष्टीने गेलो तरच होईल. आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे. फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय. तर पुण्यामध्ये वाहतूक कोंडी नक्की कधी फुटणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता बातमी आहे नायलॉन मांजा संदर्भातली. जप्त केलेला नायलॉन मांजा हा पोलिसांकडून आता नष्ट करण्यात आलेला आहे. नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. जवळपास 18 लाख किमतीचा नायलॉन मांजा नागपूर पोलिसांनी नष्ट केलेला आहे. रोड रोलर चालवत हा मांजा नष्ट करण्यात आलेला आहे. संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीमुळे नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. बंदी असताना सुद्धा अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होते आणि त्यामध्ये अनेक अपघात घडते. अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. बंदी असूनही अनेकांकडून याचा वापर होतो. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये हा जवळपास लाखोंचा मांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता नष्ट करण्यात येतोय. या बातमीनंतर आता बातमी आहे मुंबईकरांसाठी मोठी. कारण मुंबईकरांना 2027 नंतरही जड वाहतुकीसाठी टोल भरावा लागणार आहे. MSRDC लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवणार आहे. मुंबईच्या वेशीवर सध्या 5 टोल नाके आहेत. वाशी, ऐरोली, LBS, मुलुंड आणि दहिसर इथं टोल वसुली केली जाते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या टोल नाक्यांवर हलकी वाहनं, स्कूल बस आणि ST गाड्यांना टोल माफी देण्यात आलेली. टोल कंपनीला यासाठी 1000 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे आणि ती वसूल करण्यासाठी 5ही टोल नाक्यांवर जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागण्याची आता शक्यता आहे. आता बातमी आहे मंत्र्यांच्या खर्चासंदर्भातली. मंत्र्यांच्या बंगल्यावरच्या उधळपट्टीला आता लगाम बसलाय. कारण उधळपट्टीच्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आणि मंत्र्यांच्या दालनावर किंवा निवासस्थानावर खर्च करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच खर्च करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. तसंच खासगी सचिवांसाठी नियुक्तीही पडताळणी नंतरच केली जाणार आहे. चारित्र्यवान अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सोयाबीन खरेदी संदर्भातली. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आहेत. पणन विभागाच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीमध्ये फडणवीसांनी या सूचना केल्या असून समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावं आणि या हबच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारल्या जाव्यात आणि तशा प्रकारचा आराखडा तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिलेल्या आहेत. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या असून कांदा चाळीसाठी सुद्धा जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली. शक्तीपीठ महामार्गाला बऱ्याच ठिकाणी विरोध होतोय आणि आता हा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी MSRDCने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान MSRDCचा महामार्गासाठीचा पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया आता MSRDCने सुरू केलेली आहे आणि त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गाजतोय तो म्हणजे टोरेस घोटाळा आणि लाखो मुंबईकर याला बळी पडलेले आहेत। दरम्यान आता लाखो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता मुंबईतील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती होणार आहे। सर्व कंपन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेत। तर टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। काही संशयास्पद बाबी निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। या सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्यांनंतर आता आपण पाहूयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रबीतील गहू आणि हरभरा पिकाला धोका निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून थंडी असल्यामुळे पिकांवर परिणाम होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। जालन्यातील गाढे सावरगावामध्ये मोसंबीला भाव नसल्याने 2 हेक्टर मोसंबी बागावर शेतकऱ्यांना कुऱ्हाड चालवली आहे। भागवत डोंगरे या शेतकऱ्याने 740 मोसंबीच्या झाडांची बाग तोडून टाकली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या शेतकऱ्याने रस्त्यावर वांगे टाकून निषेध केलेला आहे। वांग्याचे भाव कोसळल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने वांगी तोडून फेकून दिलेत। यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागतंय। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये मक्याचे दर घसरल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सध्या बाजारामध्ये मक्याच्या कणसाची एक गोणी 400 रुपयांना विकली जात असून आठवड्याभरातच यामध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे। पुढील काही दिवस दर कमी राहणार असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाचा चालू गळीत हंगाम सुरू होण्यासाठी 1 महिना विलंब झालेला आहे। साखर कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी तोकडी यंत्रणा आहे, त्यामुळे तोडणीला आलेला ऊस 15 महिन्यांनंतरही शेतातच उभा असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढलेली आहे। मावळच्या कासारसाईमधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ 1 एकर क्षेत्रामध्ये साहो जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली, मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागलेला आहे। केवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून त्यांनी या टोमॅटोची लागवड केली। दरम्यान दिवसाड तब्बल 100 ते 150 कॅरेट इतका टोमॅटो निघतोय। बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आधुनिक परदेशी फुलं शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत। यामध्ये विविध रंगाचे आणि जातीची परदेशी फुलांची शेती कृषी विज्ञान केंद्रामध्ये साकारलेली आहे। ही फुलशेती 16 ते 20 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। कापसाला यंदा अपेक्षेपेक्षा कमी भाव असल्याने नांदेड जिल्ह्यातील 75% शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलाय। यावर्षी पावसाने भिजलेल्या कापसाला व्यापाऱ्यांकडून 7,000 ते 7,200 रुपये इतका भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवलाय। अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा आतापर्यंत 26 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचं गाळप सुरू आहे। यंदा विभागामध्ये आतापर्यंत विभागात 55,20,000 टन ऊसाचं गाळप झालेलं आहे। यंदा गतवर्षीपेक्षा 15 दिवस उशिराने गाळप सुरू आहे। यानंतर आता बातमी आहे महत्त्वाची, कारण कॉलेजच्या मुलींना मूल जन्माला घालण्यासाठी सरकार 80,000 रुपये भत्ता देणार आहे। यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही घटना खरी आहे। नेमकं कुठलं सरकार कॉलेजच्या विद्यार्थिनींना मूल जन्माला घालण्यासाठी 80,000 रुपये भत्ता देणार आहे? त्यासाठी नक्की अटी काय आहेत, पाहूया त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट। मूल जन्माला घाला, 80,000 मिळवा। मूल जन्माला घालण्यासाठी मिळणार भत्ता। कॉलेज विद्यार्थिनींना अजब ऑफर। भारत लोकसंख्या वाढीनं हैराण आहे। देशाची लोकसंख्या 135 कोटींच्या वर गेली आहे, तर दुसरीकडे रशिया, चीन, जपान, उत्तर कोरिया घटत्या जन्मदरामुळे संकटात सापडला आहे। रशिया सरकारनं तर मूल जन्माला घालण्यासाठी 25 वर्षांच्या आतील कॉलेजच्या विद्यार्थिनींना चक्क 1 लाख रुबल म्हणजेच
81,000 रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय. रशिया सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे पाहूया. 25 वर्षाखालील कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुदृढ बालक जन्माला घातल्यास 1,00,000 रुपयाचा भत्ता. विद्यार्थिनींनी कॉलेजची पूर्ण वेळ विद्यार्थिनी असणं आवश्यक. नवजात बालकाच्या पालन पोषणासाठी सरकार आर्थिक सहाय्यता देणार. 1 जानेवारीपासून योजनेचा लाभ मिळणार. जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यास लाभ मिळणार नाही. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात रशियात अवघ्या 5,99,600 बालकांचा जन्म. मुलांचा जन्मदर गेल्या वर्षीपेक्षा 16,000 न कमी. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक युवकांचा मृत्यू. रशियाच्या कार्लियाच्या प्रशासनाकडून निर्णय. 1990 नंतर पहिल्यांदाच रशियातील जन्मदरात कमालीची घट झाली. दुसरीकडे रशियात वृद्धांची संख्या वाढतीये. त्यामुळे रशियन सरकारनं गर्भपात विरोधी कायदे कठोर करत मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आता सरकारनं प्रोत्साहन दिल्यानंतरही कॉलेज विद्यार्थिनी काय भूमिका घेतात याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.